आपण हा विषय सविस्तरपणे शिकत असताना देवाची इच्छा ही आहे की आपण ह्या जगामध्ये राहत असताना जी काही बाहेरून जी धार्मिकता आज सर्वात जास्त लोक दाखवतात, त्या धार्मिकतेला घेऊन देवाला मुळीच जो आहे आनंद होत नाही. लोक आज अनेक चांगली कामं करून बाहेरील जी धार्मिकता आहे ती दाखवतात, ती दाखवण्याचा प्रयत्न देखील करतात. पण देवाच्या दृष्टीने ती जी बाहेरील जी धार्मिकता आहे ती देवाला मान्य नाहीये. मग देवाला काय मान्य आहे ते आज आपण आजच्या विषयातून काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग देव हा अशा अंतःकरणाच्या शोधामध्ये आहे जे अंतःकरण शुद्ध आहे. परमेश्वर देवाचं लक्ष ह्या भूतलावरती हयातीत असलेला जो मनुष्य आहे, ज्याची निर्मिती त्यानेच केली आहे. स्तोत्र संहितेचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी वचनात अतिशय स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की माझ्या आईच्या गर्भामध्ये माझी निर्मिती पिंड स्वरूपामध्ये होत असताना ती तुझ्या दृष्टीपासून लपलेली नव्हती. देवाने माणसाची निर्मिती केली आणि देवाचा माणसाला निर्माण करण्याचा मागचा जो काही हेतू होता तो हा होता की माणसाने देवाची शुद्ध अंतःकरणाने उपासना करावी, त्याची भक्ती करावी. आणि ह्याच गोष्टी आज देखील परमेश्वर देव लोकांकडनं अपेक्षित करत आहे, हे समजून घ्या. मग आजच्या विषयामध्ये आपण पहिला जो मुद्दा बघणार आहोत तो हा आहे, देव हृदय पाहतो, फक्त बाह्य स्वरूप पाहत नाही. पहिला मुद्दा लिहा, देव अंतःकरण पाहतो किंवा हृदय पाहतो, फक्त बाहेरील स्वरूप पाहत नाही. आणि देव हा अंतःकरण का पाहतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि कोणीतरी पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 7 वाचण्यासाठी मला मदत करा. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 7 आपण वाचू यावेळेला. कुणाला भेटला चर्च? पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. व्हेरी गुड. आता परमेश्वर हा शमूएला सोबत बोलत आहे आणि बघा शमूएलाची बघण्याची पद्धत पहा, माणसाला बघण्याची पद्धत शमूएलाची आणि देवाची माणसाला बघण्याची पद्धत पहा. माणूस माणसाला ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस माणूस हा माणसाला बाहेरून तो किती सुंदर दिसतो, बाहेरून त्याने किती चांगले कपडे घातलेले आहे, बाहेरून आपण त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला तो व्यक्ती सुंदर दिसतो. परंतु परमेश्वर हा आपल्यासारखं एखाद्या व्यक्तीला पाहत नाही, हे ह्या वचनातून आपल्याला समजतं. आणि परमेश्वर देवाने शमूएलाला म्हटलं की माझं जे बघणं आहे ते मनुष्यासारखं नाहीये. मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पाहते. आता परमेश्वर देव हा जर आपल्याला पाहतो असा जर आपला विश्वास आहे, तर मग ह्या वचनातून मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की परमेश्वर जर आपल्याकडे पाहतो तर तो आपल्याकडं बाहेरील स्वरूप पाहत आहे आपल्याकडं, की आपलं आंतरिक स्वरूप पाहत आहे?
आपला आंतरिक स्वरूप पाहता येईल. व्हेरी गुड. आपलं जे आंतरिक स्वरूप आहे ना, आपण आतून कसं आहोत लक्ष द्या. बाहेरून आपण किती सुंदर दिसतो हे देवाकरता फारसं महत्वाचं नाहीये. बाहेरून आपण किती सुंदर दिसतो हे माणसाकरता फार महत्वाचं जरी असलं, परंतु ते देवाकरता महत्वाचं नाहीये. देवाकरता महत्वाचं हे आहे की आपण आतून जे आहे ना सुंदर दिसणं गरजेचं आहे. आपलं अंतःकरण बघा, ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो, देवाच्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की हृदय हे फार कपटी आहे, ते असाध्य रोगांनी ग्रस्त आहे, आणि कोणते रोग हे हृदयाला लागले आहे हे मी तुम्हाला मागील दिवसांमध्ये शिकवलं आहे. ठीक आहे. आणि लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि आत्मपरीक्षण म्हणजे काय माहिती का, आपण आपल्या आतमध्ये कसं आहोत हे आपण आपल्या स्वतःला ओळखू शकतो, कारण आपण आपल्या स्वतःचं इव्हॅल्युएशन करता. आणि आपण आपल्या आतमध्ये कसं आहोत हे देव पण ओळखतो. आणि लक्ष द्या, देवाच्या दृष्टीतून आपण आतून शुद्ध असणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेला आपण पहिले शमूएल 13वा अध्याय आपण काढतो आणि वचन 14 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे एक अशा व्यक्तीची निवड परमेश्वर देव करताना दिसून येतो जो देवाच्या मनासारखा होता. बघा, ते वचन आपण वाचू आणि त्या वचनातून आपण हे समजून घेऊ की देव हा बाहेरील स्वरूप पाहून कधीही निवड करत नाही, तर परमेश्वर देव हा आंतरिक स्वरूप पाहून नेहमी निवड करत असतो. आणि एक निवड ह्या वचनामध्ये त्याने केलेली आहे, आणि ज्याची निवड केलेली आहे तो व्यक्ती कोण आहे आपण पाहणार आहोत. आणि पहिले शमूएल 13वा अध्याय आणि वचन 13 वाचण्यासाठी मला वाच करा. वचन 14. पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाही. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की परमेश्वर देवाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमलं आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देव हा अशा व्यक्तींच्या शोधामध्ये आहे जे त्याच्या मनासारखे आहेत. आणि ज्या वेळेला त्याला त्याच्या मनासारखे लोक भेटतात ना, त्यावेळेला तो त्या लोकांना उंच करतो अशासाठी की त्यांच्याद्वारे इतर लोकांची जी काही देखरेख आहे ती करण्यात यावी. आणि दावीद ह्या ठिकाणी परमेश्वर देवाच्या मनासारखा व्यक्ती होता, आणि म्हणून परमेश्वर देवाने त्याला निवडलं. परमेश्वर देवाने त्याला जे आहे ना अधिपती केलं. लक्ष द्या, जर आपण देवाच्या मनासारखं व्यक्ती जर बनलो तर परमेश्वर देव हा आपल्याला निश्चित अर्थाने अनेक लोकांची काळजी घेण्याकरता उंच केल्याशिवाय राहणार नाही. देवाला ह्या जगामध्ये अशा लोकांची गरज आहे जे आतून त्याच्या मनासारखे त्याला दिसतील, अशा लोकांची. आणि आपण ते बनणं फार गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला त्या प्रकारचे व्यक्ती बनू त्यावेळेला निश्चित अर्थाने देव हा आपला उपयोग अनेक लोकांना आशीर्वादित करण्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. मग यातून आपण काय शिकतो? आपण यातून हे शिकतो की बाह्य जी धार्मिकता आहे ना ती दाखवण्यापेक्षा अंतःकरण शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. आज अनेक लोक जे आहे ना बाहेरील धार्मिकता दाखवून लोकांना
अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात, पण त्या लोकांच्या बाहेरील धार्मिकतेला ज्यावेळेस देव पाहतो ना, त्यावेळेला ती धार्मिकता तो मुळीच जो आहे तो पसंत करत नाही. देवाला ह्या दिवसांमध्ये असे लोक पाहायचे आहे जे आतून स्वतःला नेहमी शुद्ध ठेवतील, आतून स्वतःला नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे वागणूक करणारी वृत्ती जी आहे ते अंतःकरणात ठेवतील. अशा लोकांच्या शोधामध्ये देव आहे आणि ते लोक आपण बनणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, जग हे सेकंदाला बदलत चाललं आहे. जग हे खूप झपाट्याने जे आहे ना बदलत चाललेलं आहे आणि अशा जगामध्ये आपण राहत असताना आपण देखील आत्मिकरित्या देवाला आवडेल अशा स्वरूपामध्ये स्वतःला बदलवण्याकरता अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून देव काय पाहतो? देव बाहेरील स्वरूप पाहत नाही, देव अंतःकरण पाहतो. दुसरा मुद्दा लिहून घ्या. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, तोंडाने नाही तर अंतःकरणाने आपण देवाची स्तुती केली पाहिजे. ठीक आहे, नुसतं मोठमोठ्या बडाया मारून काही फायदा नाही, मोठमोठ्या बडाया मारून काही उपयोग नाही. लक्ष द्या, तोंडाने देव हा त्याची जी स्तुती आहे, त्याची जी आराधना आहे ती तो मागत नाही. देव हा अंतःकरणाने केलेली जी काही उपासना आहे, जी काही स्तुती आहे, जी काही भक्ती आहे त्याची तो अपेक्षा करतो. आणि वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 8 वाचतो, त्या ठिकाणी बघा परमेश्वर काय म्हणत आहे. मत्तयाचे पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 8 मध्ये बघा काय म्हणत आहे देव त्या ठिकाणी. हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात व ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. हा, देव ह्या ठिकाणी कंप्लेंट करत आहे लोकांकडे. कोणत्या लोकांकडे देव कंप्लेंट करत आहे? जे त्याच्याकडे तोंड घेऊन गेले त्यांच्याकडे. लक्ष द्या, देव ह्या ठिकाणी म्हणत आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण देवाला त्या ओठांचा सन्मान मुळीच जो आहे ना तो मान्य नाही. जगामध्ये असे बरेचसे लोक आहेत जे देवाचा सन्मान ओठांनी करतात, परंतु लक्ष द्या त्यांचं अंतःकरण हे देवापासून फार लांब आहे. देवाला अशा प्रकारच्या ओठांचा सन्मान देणारी लोक मुळीच आवडत नाही. आणि देव ह्या संध्याकाळच्या वेळेला आपल्याकडनं काय अपेक्षा करतो की आपण आपल्या अंतःकरणापासून जे आहे ना देवाची काय केली पाहिजे माहिती का? स्तुती केली पाहिजे, देवाची आराधना केली पाहिजे. बघा योहानाचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 4 काय म्हणते पहा त्या ठिकाणी. योहानाचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 24 वाचा माझ्यासाठी कोणीतरी. वचन 24. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. व्हेरी गुड. देव आत्मा आहे आणि ही माणसांना कळत नाही. देव आत्मा आहे आणि आपण देवाची उपासना करणारे देवाचे उपासक आहोत. मग देवाच्या उपासकांनी देवाची उपासना ही ओठांनी केली पाहिजे का अंतःकरणाने केली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ओठांनी देवाची उपासना जर केली तर काय ती देव मान्य करेल का? तुम्ही देवाची उपासना अंतःकरणाने केली का ती देव मान्य करेल? तुम्हाला काय वाटतं चर्चा? व्हेरी गुड. लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये राहत असताना जगिक गोष्टी समजून घेण्याकरता खूप वेळ जो आहे ना तो वाया घालतो आणि आत्मिक गोष्टी समजून घेण्याकरता आपल्याकडे मुळीच वेळ नसतो. प्रार्थना करण्याकरता आपल्याकडे वेळ नसतो, बायबल वाचण्याकरता आपल्याकडे वेळ नसतो, आपल्याकडं
उपवास करण्याकरता वेळ नसतो, आपल्याकडं देवाचं वचन मनन करण्याकरता वेळ नसतो, आपल्याकडं बऱ्याच गोष्टी आहेत त्याकरता ज्या आध्यात्मिक आहेत त्या करण्याकरता आपल्याकडे वेळ नसतो. तुम्ही पहा, हा जगाच्या गोष्टी करण्यासंदर्भात आपल्याकडे बराच वेळ असतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ह्या जगामध्ये राहत असताना आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपलं अंतःकरण हे आपल्याला देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने कधीच करू देण्याकरता काय करणार नाही माहिती का, आपल्याला मदत करणार नाही. ते आपल्याला व्यस्त करून टाकेल, काहीतरी अर्जंट काम आणत, काहीतरी आठवल त्यावेळेला आपल्याला कोणत्या तरी वेगळ्या गोष्टींमध्ये घेऊन जाईल. पण आपण ठरवायचं आहे त्यावेळेला की आपण काय केलं पाहिजे. आपण पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला लूका सुवर्तमान 18वा अध्याय आपण काढतो, त्या ठिकाणी 10 ते 14 वचनामध्ये 2 व्यक्ती आहे. एक जो व्यक्ती आहे तो फरीसी आहे आणि एक व्यक्ती आहे जकातदार आहे. आणि फरीसी व्यक्तीची जी प्रार्थना आहे ना, ती प्रार्थना तोंडाने केलेली प्रार्थना आहे. बघा तिची प्रार्थना कशी आहे, आपण वाचू. कोणीतरी काळा लूका सुवर्तमान 18वा अध्याय आणि 10वं वचन वाचा कोणीतरी. त्याची प्रार्थना बघा कशी आहे. फरीसी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. वचन 12 पण वाचा, तो काय म्हणतो बा. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. व्हेरी गुड. बघा ह्या प्रार्थनेमध्ये पहा, ही प्रार्थना कमी आणि तोंडाने आपण पाहतो की अनेक गोष्टी त्या ठिकाणी तो बोलत आहे. आणि ह्या गोष्टींना बाहेरील धार्मिकता म्हणतात. तो म्हणत आहे पहा, बाहेरील धार्मिकता काय प्रकार आहेत ते पहा. वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की हा त्याच्या त्या शब्दांमध्ये जास्तीत जास्त इतरांना जे आहे तो काय करते माहिती का, ब्लेम म्हणजे दोष देत आहे ह्या प्रार्थनेमध्ये. तो म्हटला त्या ठिकाणी, मी ह्या जकातदारासारखा नाहीये, मी दशमांश देतो. तो त्या ठिकाणी म्हटलं आहे की ही जी माणसं आहे ही लुबाडणारी आहे. तो त्या ठिकाणी म्हटला, तो त्या ठिकाणी बोलला. पहा, देवाचं सांगतं की त्याची जे बोलणं आहे ना, ते देवाला आवडलं नाही. त्याची प्रार्थना देवाला वीट आणणार त्याची प्रार्थना. पण त्याची प्रार्थना झाल्यानंतर आणखीन एक जण प्रार्थना करण्यासाठी गेला आणि त्याची प्रार्थना बघा काय आहे. वचन पुढे वाचा, त्याची प्रार्थना बघा कशी आहे. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बळवत म्हणाला, हे देवा, मग पाप्यावर दया कर. व्हेरी गुड. बघा काय म्हटलंय. बस, थँक्यू. त्याला माहिती होतं की मी देवाच्या मंदिरामध्ये आलो आहे. त्याला माहिती होतं की माझ्या आईच्या गर्भामध्ये पिंड स्वरूपामध्ये ज्याने मला जन्माला घातलं त्याच्या जवळ मी आलो आहे. पण त्याला हे पण माहिती होतं की त्याने खूप पाप केले आहे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. त्याला हे माहिती होतं आणि म्हणून तो देवाकडे त्याने बघितलं नाही. त्याने देवाकडे नाही बघितलं. त्या ठिकाणी तो म्हटला की मस्त पाप्यावर दया कर. आणि ही जी प्रार्थना आहे ना, ही अंतःकरणातून आलेली प्रार्थना आहे. ही जी प्रार्थना आहे ना, ह्या प्रार्थनेमध्ये बघा त्याची हिंमत नाही झाली देवाकडे बघायची, कारण त्याला माहिती होतं की तो केवळ माती आहे. त्याला माहिती होतं की मी माझ्या मातेच्या उदरातून लग्न आलो, मी काही आणलं नाही आणि मी काही नेणार नाही. त्याला माहिती होतं. म्हटलं की हे देवा, बस आपल्यावरती दया कर. तो ठिकाणी बोलला
लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे की आपण ह्या दिवसांमध्ये अंतःकरणापासून देवाची आराधना करावी. देवाची इच्छा ही आहे की ह्या दिवसांमध्ये आपण परमेश्वर देवाची आराधना, देवाची उपासना अंतःकरणापासून केली पाहिजे. ती देवाला आवडती, देवाला ती आवडती. लक्ष द्या, देवाला भग्न हृदय आवडतं, अनुतप्त हृदय देवाला आवडतं. तो तुच्छ मानत नाही. ज्यावेळेस तुम्ही रडून देवाकडे प्रार्थना करतात, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये बसता आणि म्हणते की देवा माझ्यावरती दया कर, देव तुमची प्रार्थना ऐकतो. देवाला आवडतं तुम्ही त्या हृदयाने केलेली प्रार्थना. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये तुमचं देवाची आराधना करण्याची जे काही पद्धत आहे ती बदला. आणि देवा मला तुझी आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करता यावी यासाठी तुम्हाला शिकव, तुम्हाला मदत कर. पवित्र आत्म्याला तू माझ्याकडे पाठव अशासाठी की तुला ग्रहणयोग्य अशी उपासना मला करता यावी. पुढचा जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, पवित्रता बाहेरून नव्हे तर आतून यावी. पवित्रता, तिसरा मुद्दा आहे, पवित्रता बाहेरून नव्हे तर आतून यावी. वचन वाचणार आपण यावेळी ना, मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन आपण वाचू. मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 25 ते 26 वचन वाचा कोणतरी. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ध्वजांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताट वाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या पुरुषा, आधी वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. व्हेरी गुड. काय म्हणतात? येस वाचा. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. व्हेरी गुड. परमेश्वर देव या ठिकाणी काय म्हणत आहे? देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं की परमेश्वर त्यांना हे म्हणत आहे की तुमची केवढी दुर्दशा होणार. लक्ष द्या, बाहेरून देवदेव करणं म्हणजे स्वतःची दुर्दशा करून घेण्यासारखं आहे. आणि ह्या ठिकाणी शास्त्री आणि परुषी जी लोक आहे ना, ही लोक ह्या ठिकाणी स्वतःची दुर्दशा करून घेताना आपल्याला वचन 25 मध्ये दिसत आहे, देव त्यांना ढोंगी म्हणत आहे. का देव त्यांना ढोंगी म्हणत माहिती का? कारण त्याचं उत्तर हे आपल्याला पुढं पाहायला भेटतं. कारण ते बाहेरून स्वतःला खूप धार्मिक दाखवायचे, खूप धार्मिक. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शास्त्री, फरिसी, सदुकी हा जो भाग आहे आपण शिकणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे लोक बाहेरून स्वतःला खूप साफ सुथरं ठेवून खूप पवित्र असल्याचे ते भासवायचे लोकांना. पण त्यांची जी खरी अवस्था आहे ना, ती कशी होती माहितीये का? वचनात असं म्हटलेलं आहे की ते ताट वाटी बाहेरून साफ करता, ते बाहेरून खूप स्वच्छ दिसण्यासाठी चांगले चांगले कपडे घालतात, तलम तागाचे कपडे. बाहेरून ते मोठमोठ्या ज्या काही आज्ञांच्या पाट्या आहेत ते लावतात आणि ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की ते खूप पवित्र आहे. पण तसं नाहीये, तसं नाहीये. देवाचे सांगतं की ते ताट वाटी बाहेरून साफ करता, पण खऱ्या अर्थाने ताट वाटी ही आतून साफ करणं गरजेचं आहे. आणि ताट वाटी हा दुसरा तिसरा काही भाग नसून तो स्वतः आपलं शरीर आहे. लक्ष द्या, आपण वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आतून जे आहे ना, बघा, आतून जुलूम, असंयम ह्यांनी त्यांचं जे अंतःकरण आहे ते भरलेलं होतं. आपण बाहेरून सुंदर दिसण्याकरता खूप काही करतो,
पण बाहेरून सुंदर दिसणं देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे का? का आतून सुंदर दिसणं देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे? आपल्या आतमध्ये काही जुलूम आपण करणारे लोक आहोत का? आपण आतमधून वाईट गोष्टी करणारे लोक आहोत का? आज या संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या स्वतःच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि जर एखाद्या भागामध्ये खरंच जर चुकत आहोत, तर मग देवाला आपण सांगणं गरजेचं आहे. आपण देवाला म्हणतो, हो देवा, मी या ठिकाणी ह्या भागामध्ये मी चुकत आहे, मला क्षमा करता येत नाही इतरांना. देवा, माझ्या मनामध्ये कडूपणा आहे. देवा, माझ्यामध्ये मदत करणार हृदय नाहीये. देवा, मी खोटं बोलतो. देवा, माझ्यामध्ये जळवणुकीचा स्वभाव माझ्यामध्ये आहे. देवा, माझ्यामध्ये बदला घेण्याची, सूड घेण्याची भावना माझ्यामध्ये आहे. देवा, मी असं आहे. आपण लक्ष द्या. आणि देवाला आपण हे म्हटलं, देवा, ह्या सर्व गोष्टींमधून तुम्हाला बाहेर काढ. आपण आतून कसं आहो ना, हे जरी लोकांना माहिती नसलं, पण ज्याने आपल्याला निर्माण केलं आहे त्याला माहिती आहे की आपण आतून कसं आहोत. त्याच्यापासून आपण काही लपून ठेवू शकत नाही, त्याच्यापासून. आणि म्हणून त्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी माहिती आहे आणि त्यातून बाहेर काढण्याकरता तो सक्षम आहे ना. देव सक्षम आहे. आपण देवाला म्हटलं पाहिजे की देवा, मला यातून बाहेर काढ. मला यामध्ये जीवन जगायचं नाहीये, मला यातून बाहेर काढ. आणि देव तुम्हाला त्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या. आपण पाहतो की ज्या वेळेला आपण योसेफाचं जीवन पाहतो, योसेफाच्या जीवनामध्ये पहा, त्याच्या भावांनी त्याच्यावर इतकं वाईट केलेलं असताना देखील त्याने त्याच्या मनामध्ये त्याच्या भावांविषयी कुठल्याही प्रकारचं द्वेष ठेवला नाही, कुठल्या प्रकारचं वैर त्याने ठेवलं नाही, कुठल्या प्रकारची बदला घेण्याची जी काही भावना आहे, सूड घेण्याची भावना, त्याने ती ठेवली नाही. त्याच्यासोबत खूप वाईट करण्यात आलं होतं. येशू सोबत देखील शास्त्री आणि फरीसीचे लोक आहे ना, त्यांनी खूप वाईट केलं होतं. पण येशूने त्यांच्याविषयी मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही कटुता ठेवल्या नव्हत्या मनामध्ये. हे दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि बाहेरून स्वच्छ होण्याकडे लक्ष देण्याऐवजी आपण आतून स्वच्छ होण्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आपण अंतःकरणातून स्वच्छ होण्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आणि जर आपण त्याकडे लक्ष दिलं तर निश्चित अर्थाने आपण अतिशय आशीर्वादित झालेला व्यक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. चौथा जो मुद्दा आहे तो हा आहे, पवित्र जीवन हृदयातून सुरू होतं. आज अनेक लोक पवित्र जीवन जगण्याकरता किंवा पवित्र जीवनात वाटचाल करण्याकरता अनेक गोष्टी करतात. पण खऱ्या अर्थाने पवित्र जीवनाची जी काही सुरुवात आहे ती कुठून होती? ते आपल्या अंतःकरणात होती. बघा, कोणीतरी नीतिसूत्रे 4 अध्याय आणि वचन 23 काढा. नीतिसूत्रे 4 अध्याय आणि वचन 23. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. व्हेरी गुड. सर्व रक्षणीय वस्तू कोणत्या कोणत्या आहे? कोणी सांगेल का? ज्या वस्तूंचं तुम्ही रक्षण करता अशा वस्तू कोणत्या कोणत्या आहे? कोणी सांगेल का? कोणत्या कोणत्या गोष्टींचं रक्षण तुम्ही करता? रक्षण करत नाही का एका पण गोष्टींचं? सोने, पैसे. सोन्याचं रक्षण करता, पैशाचं रक्षण करता, आणखी शरीराचं रक्षण करता, आणखी लेकरांचं रक्षण करता, घराचं रक्षण करता, घराच्या कागदपत्राचं रक्षण करता, आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याचं रक्षण तुम्ही करता?
आणखीन आहे कोणत्या कोणत्या गोष्टी? असणारे वस्तू, गाडी, आपल्याकडे गाडी. असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, गाडी घोडा आहे, त्याचं आपण गाड्या वगैरे आहे, त्याचं आपण रक्षण करतो. यस, अजून कोणतरी काहीतरी बोलत तर बोल. मुला बाळांचं सांगत होती, पण तुम्ही वस्तूंबद्दल बोलले दादा. ओके, लेकरांचं. यस, लेकरांचं रक्षण करतो आपण. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे, ह्या सर्व रक्षणीय वस्तू पेक्षा सर्वात मौल्यवान काय आहे ज्याचं रक्षण तुम्ही केलं पाहिजे वाचनाद्वारे? आत्म्याचं रक्षण केलं. व्हेरी गुड. बघा वचन काय म्हणते. ब्रदर सुभाष, हळूवारपणे वचन वाचा हे परत एकदा. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. व्हेरी गुड. सर्व 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 आहे, सर्व आहे तिथं. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की जी याच्या बाहेर आहे. सर्व गोष्टी ज्याचं आपण रक्षण करतो. आता मी फक्त थोडके नावं घेतले, तुम्ही पण काही नावं सांगितली, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं आपण रक्षण करतो, अनगिनत गोष्टी. आणि त्या अनगिनत वस्तूंचं रक्षण करणं गरजेचं आहे. पण त्याच्या पलीकडे आणखीन एका गोष्टीचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि त्याचं रक्षण करण्याकरता एक शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तो कोणता माहिती का? तो आहे विशेष विशेष रक्षण. आता मला सांगा, तुम्ही सर्वांनी सांगितलं की ह्या या गोष्टींचं रक्षण करतो, पण त्या प्रत्येक गोष्ट, त्या सर्व गोष्टींमध्ये काही गोष्टी अशा असतात की त्याचं तुम्ही विशेष रक्षण करता. ती गोष्ट कोणती आहे, कोणी सांगेल का? अंतःकरण. नाही. तुम्ही अनेक गोष्टींचं रक्षण करतात, पण त्या अनेक गोष्टींमध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्याचं तुम्ही विशेष रक्षण करतात. ती गोष्ट कोणती आहे, कोणी सांगू शकाल का? मुलांची. ओके, मुलांचं रक्षण करतात. आणखीन दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट आहे ती जिचं तुम्ही रक्षण करतात? आपल्या संपत्तीची किंवा इतर गोष्टींची. ओके, संपत्तीचं विशेष रक्षण करतात तुम्ही. सोनं नाण्याचं विशेष रक्षण करत असाल तर. पण मला सांगा, याच्यापेक्षा विशेष रक्षण हे देवाने आपल्या अंतःकरणाचं करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग देवाला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की ज्या गोष्टींचं तुम्ही रक्षण करताना त्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट ही जर कोणती आहे तर ते आहे तुमचं अंतःकरण. का माहिती का? कारण त्यामधून जीवनाचा उगम त्यामधून होतो. पवित्र जीवनाची जी सुरुवात आहे ना, ते अंतःकरणामधून होते. लक्षात घ्या, आपलं अंतःकरण हे आपण विशेष रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सांभाळणं फार गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या, लक्ष द्या, गलती करायचं जे पत्र आहे ना, गलती करायचं पत्र 5वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो ना, तर गलती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे हृदय आहे ते असाध्य रोगांनी ग्रस्त आहे. आणि बघा, कोणते कोणते रोग हे आपल्या हृदयाला लागलेले असतात, तर त्यामध्ये आपण वचन वाचणार आहोत. 19, 20 आणि 21 वचन. 5वा अध्याय 19 ते 21 वचन. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, तुटी, पक्षभेद,
हेवा, खून, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी. येस, अशा इतर गोष्टी. आता तर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर बारकाईने जर वाचलं, तुम्हाला त्या गोष्टींची एक यादी भेटेल. येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. आता हे सर्व आपल्या हृदयाला लागलेले रोग आहे. तट पाडणं, राग, मत्सर, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, चेटके, वैर, कलह, मत्सर, अशुद्धपणा, चारकर्म, कामातुरपणा, या सर्व गोष्टी. हे कुठं असतं? ह्या सर्व आपल्याकडे पॉकेट आहे का सर्वांची? त्याच्यामध्ये आपण स्टोर करून ठेवतो. याची पॉकेट आहे का? कुठं असतं ह्या गोष्टी? अंतःकरणात असते. अंतःकरणामध्ये असतं. म्हणून तो अंतःकरणाचं रक्षण करायचंय. आपल्या मनामध्ये कोणाविषयी वैर नको आहे. आपल्या मनामध्ये क्षमाशील हृदय असणं गरजेचं आहे. आपलं जे मन आहे ना, ते तट, फोट, हेवा, व्यसन करणार, निंदा करणार, चुगली करणार, एखाद्याला पाडणार, एखाद्याची बदनामी करणार, एखाद्याला हेतुपुरस्सर त्रास देणार, असं अंतःकरण नकोय आपलं. जर ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आहेत, तर मग आपण प्रामाणिकपणे देवाला हे म्हटलं पाहिजे, देवा मला यातून बाहेर काढ, मला यामध्ये नाही राहायचंय, मला यातून बाहेर काढते. तुम्हाला काय वाटतं? देव तुम्हाला यातून बाहेर काढणार नाही? देव तुम्हाला यातून बाहेर काढणार की नाही काढणार? काढणार. देव काढेल. देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा हीच आहे. योसेफ ज्यावेळेला पोतिफराच्या घरामध्ये होता, उत्पत्ती पुस्तक अध्याय 19, 39 आणि 9 वचन, त्या ठिकाणी त्याने स्वतःच्या अंतःकरणाचं रक्षण केलं. त्या स्त्रीने त्याला अनेक वेळा चुकीच्या गोष्टी करण्याकरता उकसवलं. अनेक वेळा त्याला त्या स्त्रीने मोहामध्ये पाडलं. पण वचन सांगतं की तो त्या स्त्रीच्या बहकाव्यामध्ये आला नाही आणि तो तिथून पळून गेला. त्याने त्याच्या अंतःकरणाचं रक्षण केलं. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याने ती मलिनता, तो अशुद्धपणा, तो दूषितपणा त्याने येऊ दिला नाही. लक्ष द्या, वाईट गोष्टींची हात मिळवणी करू नका. वाईट गोष्टी तुमच्या जीवनामध्ये समस्या, अडचणी, प्रॉब्लेम, गरिबी, श्राप, मरण ह्या गोष्टी घेऊन येतील. आणि म्हणून देवाकडे जाणं गरजेचं आहे. रोज संध्याकाळी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं. देवाला हे म्हटलं की देवा मला तू यातून बाहेर काढ. माझं हृदय आतून मला स्वच्छ करायचं आहे. बाहेरच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याऐवजी आतल्या स्वच्छतेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. चर्च पुढचा जो मुद्दा आहे तो आपण लिहून घेणार. पुढचा जो मुद्दा आहे, बाह्य धार्मिकता निरर्थक आहे जर हृदय वाईट असेल तर. बाह्य जी धार्मिकता आहे ती कशी आहे? देवाशी सांगतं ती निरर्थक आहे. ती का निरर्थक झाली बाहेरची धार्मिकता? कारण अंतःकरण आतून कसं माहिती का वाईट आहे. बघा स्तोत्रसंहिता 66:18 काय म्हणते बघा. स्तोत्रसंहिता 66:18 मध्ये काय म्हणतो? देवाला म्हणा, तुझी कृत्य किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. स्तोत्रसंहिता 66:18 8 का 18. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. माझ्या मनामध्ये एखाद्याचं वाईट करण्याचा विचार, माझ्या मनामध्ये
दुष्कर्मांचा विचार जर असला, अनेक वेळा आपली प्रार्थना काय ऐकत नाही माहिती कधी? आपण खूप प्रार्थना करतो, आपण देवाकडे बऱ्याच गोष्टी मागतो, पण देव काय ऐकत नाही का? त्याचं उत्तर इथे बघा. का नाही ऐकत देव? कोणी सांगेल का? आपली प्रार्थना देव का नाही ऐकत? मनामध्ये दुष्कर्म भरलेले असते. हा, मनामध्ये दुष्कर्माचा विचार आहे. मनामध्ये बघा, स्तोत्र संहिता ज्यावेळेला आपण 2 काढतो ना, स्तोत्र संहिता 2, स्तोत्र संहिता 1 ज्यावेळेस आपण काढतो ना, तर स्तोत्र संहिता 1:1 मध्ये बघा काय वॉर्निंग दिली देवाने. वाचा कोणतरी स्तोत्र संहिता 1:1 मध्ये. थँक्यू पवित्र आत्मा. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. व्हेरी गुड. ह्या लोकांपासून सावध राहायचं आहे, कारण आपल्या मनामध्ये दुष्कर्मांचे जे विचार आहे ना, ते असल्या कारणामुळं आपण जी प्रार्थना देवाकडे करतो ना, ती देव ऐकत नाही. आणि म्हणून आतून जे आहे ना, आतून पवित्र असलं पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे, देवा माझ्या मधून सर्व प्रकारची दुर्जनाची जी मसलत आहे ते काढून टाक. जो काही पापी मार्ग आहे ना, त्यापासून मला दूर, मला जे आहे ते पवित्र मार्गावरती घेऊन चल. देवाला पण म्हटलं, देवा मला तू सर्व प्रकारची जी काही निंदकांची बैठक आहे ना, त्यातून बाहेर कर. देवाला म्हटलं, देवा माझ्या मनातून सर्व प्रकार दुष्कर्माचा विचार जो आहे तो काढून टाक, मला पवित्र कर. देवा पवित्र कर चर्च, देवा पवित्र कर. आणि म्हणून या दिवसांमध्ये देवाची आराधना करण्याचं जे काही स्टँडर्ड आहे ते वाढवा. करायची म्हणून करू नका देवाची आराधना. देवाची भक्ती, देवाची आराधना, उपवास, बायबल वाचन, मीटिंग जॉईन करणं, किंवा दान दशमोल देणं, किंवा प्रार्थनेला येणं, प्रार्थनेला जाणं, हे फॉर्मॅलिटी म्हणून करू नका. फॉर्मॅलिटी म्हणून करू नका. तुमच्या प्रार्थनेने लोक बरे झाले पाहिजे. तुमच्या विश्वासाने लक्ष द्या, देवाचं कार्य वाढलं पाहिजे. लोकांनी तुम्हाला बघितल्यानंतर लोकांना देव दिसला पाहिजे. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या बसण्यातून, तुमच्या कृतीतून, तुमच्या विचारातून, तुमच्या एकंदर प्रत्येक गोष्टीतून लोकांना देव दिसला पाहिजे. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालं आहे. तुम्ही नवीन झालं पाहिजे. तुम्ही नवीन झालं पाहिजे. तुम्ही देवाला म्हटलं, देवा मला भविष्यवाणीचे दानाने भर. देवा मला प्रगटीकरणाच्या दानाने भर. देवा मला अन्य भाषा बोलण्याच्या वरदानाने भर. देवा अन्य भाषेचा अर्थ सांगण्याच्या वरदानाने भर. देवा मला प्रीती करणारं हृदय दे. देवा मला ओझ दे, मी हरवलेल्या लोकांसाठी प्रार्थना करेन. देवा मला आरोग्य देण्याचं वरदान मला तू दे. देवा लोकांसाठी मला ओझ दे. देवा लोकांसाठी मला अश्रू दे. देवा मला कळवळायचं हृदय दे. देवा मला दया करणार हृदय मला दे. तुम्ही देवाकडे मागितलं, देव तुम्हाला ते देईल. चर्च लक्ष द्या. लोकांना तुमची गरज आहे आणि देवाला तुमची गरज आहे. जर तुम्ही देवाच्या सुरक्षित हातामध्ये जर पडलात, तर देव तुमचा उपयोग हजारो लोकांचे जीवन बदलण्यासाठी करा. लोकांना बदलण्यासाठी तुम्ही बदलणं गरजेचं आहे. बाहेरून नाही, आतून बदलणं गरजेचं आहे. कारण देव अपेक्षा करतो तुमच्याकडनं, माझी मुलगी येईल माझ्याकडे, माझा मुलगा येईल माझ्याकडे, आणि तो म्हणल की देवा मला बघल. हो, तो बाप
वाट बघत बसला होता दारामध्ये, माझा हरवलेला मुलगा येईल परत. वाट बघत बसला होता. आणि वचन सांगतं की तो शुद्धीवर आला आणि तो आपल्या बापाच्या घरी परत आला. म्हटलं की बाबा, मी देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केला आहे, मी तुमचा मुलगा म्हणून घ्यावायचं योग्य त्याचा नाही, मला माफ करा. बापाला खूप आनंद झाला. बापाने त्याचं चुंबन घेतलं. लक्ष द्या, ज्यावेळेला आपण आपलं पाप पदरी घेतो आणि आपण देवाकडे येतो ना, देव आपलं चुंबन घेतो. तो आपल्याला क्षमा करतो, तो आपल्याला पवित्रतेने भरतो, तो आपल्याला परत उभं करतो. देवाचं हृदय खूप मोठं आहे. देवाचं प्रेम खूप मोठं आहे. देवाच्या प्रेमाची आपण मोजमाप करू शकत नाही. देवाचे सांगतं, तुमची पातके लाखेसारखी लाल जरी असली तरी ती बर्फासारखी आणि लोखरी सारखी पांढरी शुभ्र करणारा मी तुमचा परमेश्वर आहे, असं परमेश्वर. आणि उन्या दिवसांमध्ये देवाकडे येतो आणि देवा मला बदल, मला पहिल्यासारखं व्यक्ती राहू दे नको. चर्च, या दिवसांमध्ये देवाकडे या. देव मला आतून बदल. देव तुम्हाला बदल. परमेश्वर हे वचन सर्वांसाठी आशीर्वादित करू. आता आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण डोळे बंद